विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापना, मग खाते वाटप, त्यानंतर पालकमंत्री पद यावरून भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सातत्यानं काही ना काही कुरबुरी ह्या पाहायला मिळालेल्या आहेत किंवा सुरू आहेत। आणि आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून महायुतीमधील भाजपच्या मित्रपक्षांमध्ये एक अस्वस्थता पाहायला मिळत आहे। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री तुमचा अधिकारी माझा या पॅटर्नमुळे महायुती मित्रपक्षांमध्ये नाराजी सुद्धा दिसून येत आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री पदाचा कारभार पाहताना किंवा सांभाळताना याच मॉडेलचा वापर केला होता। देवेंद्र फडणवीस हे महायुतीमध्ये बिग बॉस असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या या गोष्टींमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचाच शब्द हा अंतिम मानला जातो। आणि आता महायुती सरकारमध्ये पुन्हा तोच पॅटर्न दिसत असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत। याबद्दल अधिक जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या टर्ममध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुजरात मॉडेल म्हणजेच मोदी मॉडेल वापरले होते। गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी गुजरातमध्ये हे मॉडेल वापरलेलं होतं। मोदींनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना प्रशासनावर घट्ट पकड निर्माण केली होती। पुढे हेच मॉडेल गुजरात मॉडेल या नावाने ओळखलं जाऊ लागलं। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून देखील मोदी मॉडेलचा वापर सुरू आहे। या मॉडेलमुळे लोकप्रतिनिधी मंत्र्यांपेक्षा प्रशासकीय अधिकारी हे अधिक शक्तिशाली होतात, त्यांच्याकडे अधिकार जास्त येतात। एकाच पक्षाचं सरकार सत्तेत असेल त्यावेळी हे मॉडेल अधिक प्रभावी ठरतं। पण सरकारमध्ये 2 किंवा अधिक पक्ष जर सहभागी असतील तर हे मॉडेल वादाचं कारण देखील ठरतं। आणि आता राज्यात तेच घडताना दिसत आहे। 2014 ते 2019 या कालावधीमध्ये सुद्धा फडणवीस यांचं प्रशासनावर प्रचंड नियंत्रण होतं। आणि आताही महायुतीमध्ये फडणवीस यांनी मोदी मॉडेल वापरण्यास सुरुवात केल्याची चर्चा देखील पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक मंडळाच्या संचालकपदी IAS अधिकारी संजय सेठी यांची नेमणूक केलेली आहे, ती देवेंद्र फडणवीस यांनी केली। हे शिवसेनेला धक्का दिल्याचं मानलं जात आहे, कारण परिवहन मंत्रालय हे शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांच्याकडे असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात। IAS IPS यांच्या नेमणुका, त्याबरोबर त्यांच्या बदल्या, यासोबत मंत्र्यांचे PA OSD यांच्या नियुक्तीवर देखील देवेंद्र फडणवीस यांचं मोठं नियंत्रण आहे। त्यामुळे मित्रपक्षांच्या मंत्र्यांची अस्वस्थता आता वाढत आहे। PA OSD नेमताना त्यांचे मागचे रेकॉर्ड देखील तपासले जाणार आहे। क्लीन प्रतिमा असलेल्यांनाच मंत्र्यांचे PA PS OSD म्हणून नियुक्त करण्यात येणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी आता काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं। आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोदी मॉडेलचा किती वापर करतात आणि त्याचा महायुतीमधील मित्र पक्षांवर किती फरक पडतो हे पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।